झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तालुक्यातील कापडणे गावात अशुद्ध पाणी पुरवठा। गावकऱ्यांना दररोज घ्यावे लागते विकतचे पाणी। 15 ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। धुळे तालुक्यातील कापडणे गावातील ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। गेल्या 6 वर्षांपासून गावात पिण्यायोग्य पाण्याचा गंभीर प्रश्न कायम असूनही प्रशासन आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। ग्रामस्थांच्या मते शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे संपूर्ण गावातील लोक दरमहा 450 ते 500 रुपये फिल्टर पाण्याच्या जारवर खर्च करत आहेत। अशा पद्धतीने गेल्या 6 वर्षात गावकऱ्यांनी एकूण 8,45,80,000 रुपयांचा खर्च केल्याचा अंदाज आहे। तरीही ग्रामपंचायतीकडून अजूनही कोणताही ठोस निर्णय किंवा उपाययोजना करण्यात आलेली नाही। जर फिल्टर पाणी विकत घेऊन प्यावं लागत असेल तर मग ग्रामपंचायतीचा उपयोग काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। तसेच विविध शासकीय योजनांमधून पाणी पुरवठ्यासाठी निधी मिळतो, मग तो निधी कुठे गेला? शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या योजना राबवल्या गेल्या, याबाबतही शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।